हाय हॅलो नमस्कार. मी आरती यशस्वी चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. तर संकष्टी चतुर्थीसाठी मी बनवणार आहे आज मोदक. तर ओलं नारळ हे 1 वाटी घेतले खिसून आणि अर्धी वाटी त्यात गूळ घेतला. 1-2 चमचे तूप आणि आपले ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर घेतली आहे. तर कढई ठेवली तापत आणि त्याच्यामध्ये मी ते तूप जे आहे ते घालून उजळवून घेतले आणि त्यातच ते खवलेलं ओलं खोबरं मी घातलं आहे आणि हे व्यवस्थित छान परतून घेणार आहे जोपर्यंत नारळाचा असा ओलसरपणा जाईल तोपर्यंत. थोडासा रंग चेंज झाला की आणि हे सगळं आपल्याला मिडियम गॅसवरती करायचं आहे. हे बघा नारळाचा कलर चेंज झाला आहे आणि त्यात मी घालणार आहे हे फोडून घेतलेलं गूळ. तर हे व्यवस्थित परतून घ्यायचे छान गूळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत. आणि हे बघा असं आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं 2 चमचे एवढं दूध घातलं मी ह्या आत्ता स्टेजला. आणि मग त्याच्यानंतर असा कलर चेंज झाला आहे आपल्या नारळाचा आणि गुळाचा. तर हे बघा आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि वेलचीची पावडर घालून मी व्यवस्थित परत ढवळून घेणार आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे. सारखं सारखं चमचा चालवत राहायचं आहे कारण की गूळ जे आहे एका ठिकाणी कढईला चिटकून करपू शकतं. त्याच्यामुळं हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. गूळ मेल्ट होईपर्यंत आपण इथं 1 वाटी मैदा घेतला आहे आणि त्यात अर्धी वाटी रवा घातला आहे. 2 चमचे तूप घातलं आहे मी थंडच आणि थोडंसं किंचित चवीपुरतं मीठ घातलं आहे. आणि आता हे आपण जास्त घट्ट नाही आणि जास्त सैलही नाही असं मीडियम मळून घेणार आहे पीठ. तर आणि हे असं व्यवस्थित छान मळून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालून. आणि तोपर्यंत आपलं ते मिश्रण जे आहे जे सारण आपण बनवतो आहे ते गूळ त्याचं मेल्ट होतं आहे बघा. असं छान व्यवस्थित मळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचे सगळं पीठ आणि त्याचा एक गोळा तयार करून आपल्याला 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. हे बघा असा गोळा तयार झाला आहे. 10 मिनटं झाकून ठेवायचं आणि 10 मिनटाच्या रेस्टनंतर तोपर्यंत आपलं इथं हे बघा असं मिश्रण व्यवस्थित गूळ मेल्ट होऊन आणि मिश्रण असं व्यवस्थित छान तयार झालं आहे. हे बघा असं कढईला सोडायला लागलं हे मिश्रण म्हणजे आपलं मिश्रण तयार आहे. जेणेकरून की ते कढईला असं सगळीकडे लागत नाही. हे बघा असं सुटलं आहे पूर्ण. त्यामुळं आता हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवूयात. आणि मग आपण मळलेल्या पिठाचे असे गोळे करून घेतलेत. मला 21 मोदक नैवेद्याला करायचे होते आणि अशा पाऱ्या लाटून घेतल्यात मी छोट्या छोट्या. आणि हे सगळं करताना माझा सार्थक समोरच बसला होता. मम्मी तुझं कधी होते. त्याला फार मोदक आवडतात त्याच्यामुळं. हे बघा असं सारण आपलं थंड झालं आहे आणि अशा पाऱ्या करून आहे की नाही आपण सगळे आपण लाटून घेणार आहे आणि असं सगळं व्यवस्थित सगळे मोदक आपण भरून घेणार आहे. हे बघा असे करून मी मोदक तयार करून घेतले सगळे. आणि लगेचच कढईमध्ये तेल ठेवलं आहे तापायला. तुम्ही तुपातही तळू शकता पण मी तेल ठेवलं होतं तापायला. आणि असे छान व्यवस्थित मोदक आपले अजिबात एकही पारी फुटली नाही की काही नाही का एकही मोदक सुटला नाही. आणि मी मोदक बनवताना वळताना सुद्धा पाण्याचा किंवा कशाचा वापर केलेला नाही आहे. ते पीठ आपलं व्यवस्थित मुरलेलं असल्यामुळं छान झाले होते मोदक आणि खुसखुशीत झाले होते. असे वातड चिवट नव्हते झाले. हे बघा असं. आणि ह्या सारणामध्ये तुम्ही खसखस पण ॲड करू शकता. हे बघा असं आपलं सारण छान थंड झालं होतं आणि त्यामुळे व्यवस्थित मोदक भरता आले मला. असे छान मोदकही झाले होते आपले. अशा प्रकारे मी सगळे मोदक करून घेतलेत आणि मग तेल ठेवलं होतं तापायला मी आणि ते झाला हा शेवटचा मोदक होता. अशा प्रकारे मी सगळे मोदक तयार करून घेतले. आणि आमच्या सार्थकची वेगळीच बडबड चालली होती. मम्मी मग तुझे किती झालेत, मग तू किती करणार आहेस अजून, मग तुझं कधी संपणार आहे, मला कधी खायला देणार आहेस. त्याची वेगळीच गडबड चालू होती. हे बघा अशा प्रकारे मी मोदक सगळे तळून घेतले. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे मोदक. 9:20 चंद्रोदय होता आणि आज त्याच्यामुळे बराच वेळ होता मला. त्याच्यामुळे मोदक मी म्हटलं असे मोदक करावे आज. आणि नारळही होतं त्याच्यामुळं. हे बघा आपले असे सगळे मोदक तळून तयार झालेले आहेत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित तळायचे तर आपण मीडियम गॅसवरती, जो फास्ट गॅसवरती नाही तळायचे. आणि असे सगळे मोदक आपण काढून घेतो आहे.
आणि तरी पण माझ्या सार्थकचं आत्ता पण चालूच होतं, मम्मी तुझं कधी होणार आहे, तू कधी देणार आहेस गणपती बाप्पाला मोदक, मला कधी देणार आहेस खायला. त्याला फार आवडतात मोदक. आणि हे बघा असे छान आपले मोदक सगळे तयार आहेत. असे सगळे मोदक तयार झाल्यावरती मग नैवेद्य मी ताटात काढला होता. तर आज नैवेद्याला होतं, हे बघा असे छान तळून घ्यायचे व्यवस्थित सगळी करून. तर आज नैवेद्य तयार केला होता मी, चपाती, वरण, भात आणि मेथीची भाजी, शेपूची भाजी आणि आपले मोदक गणपती बाप्पाच्या आवडीचे आणि भजे होते. एवढंच साधं सिंपल जेवण होतं, जास्तीचं काही केलं नाही, उपवासामुळे जात नाही त्याच्यामुळं. हे बघा आपले मोदक असे सगळे तयार आहेत. हे बघा असं आपलं नैवेद्याचं ताट तयार होतं. कसा वाटला आजचा ब्लॉग? लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.